Good morning, students. In the previous period, we had completed up to synagogues. Okay, now Christianity. Christianity is a religion founded by Jesus Christ. Christianity हा असा धर्म आहे, रिलिजन आहे जो जीसस ख्रिस्टांनी स्थापन केलेला आहे. जीसस ख्रिस्ट याचे संस्थापक होते. इट हॅज स्प्रेड ऑल ओव्हर द वर्ल्ड. हा पूर्ण जगभर पसरला होता. सेंट थॉमस, वन ऑफ द 12 डिसिपल्स ऑफ ख्रिस्ट, केम टू केरला इन द फर्स्ट सेंचुरी of the Christian era. He established a church at Palayur in Trichur district in 52 CE. According to the teaching of Christianity, there is only one God. He is loving Father of all and is omnipotent. It is believed that Jesus Christ is the Son of God who came to the earth for the salvation of mankind. According to the teachings of Christianity, we are all brothers and sisters. We should love everyone, including our enemies. We should forgive those who err or go wrong. The Bible is the holy book of Christianity and their prayer house is known as church. मग काय सांगितले इथे की मी सांगितलं असं तुम्हाला की ख्रिश्चनिटी काय होता, हा एक रिलिजन आहे जो जीसस ख्रिस्टांनी स्थापन केलं. त्याचे संस्थापक फाउंडर कोण आहे? जीसस ख्रिस्ट. तर यांनी हा जगभर पसरलेला होता. सेंट थॉमस, वन ऑफ द 12 डिसिपल्स ऑफ ख्रिस्ट, ख्रिस्टचे जे 12 शिष्य होते त्याच्यापैकी सेंट थॉमस हे जे होते ते केरलाला आले. केव्हा? फर्स्ट सेंचुरी ऑफ द इसवी सनाच्या पहिल्या शतकात ते केरळला आले आणि त्यांनी त्रिचूर जिल्ह्यातील पल्लयूर येथे इसवी सन 52 मध्ये, हे बघा इसवी सन 52 इन 52 CE मध्ये चर्चची स्थापना केली. इथे दिलं ना, चर्च ॲट पल्लयूर. ठीक आहे. देर इज ओनली वन गॉड. त्यांचं काय म्हणणं होतं की फक्त कसं आहे, देव एकच आहे असं त्यांचं म्हणणं होतं. ही इज द लव्हिंग फादर ऑफ ऑल अँड ऑमनिपोटेंट. तो कसा आहे? सर्वांचा प्रेमळ पिता आहे आणि ऑमनिपोटेंट म्हणजे सर्व शक्तिमान आहे. कसा आहे? सर्व शक्तिमान आहे. इट इज बिलीव्ड दॅट जीसस ख्रिस्ट इज द सन ऑफ गॉड हु केम टू द अर्थ फॉर द सॉल्वेशन ऑफ मॅनकाइंड. त्यांचं म्हणणं काय आहे की मानव जातीच्या उद्धारासाठी पृथ्वीवर आलेले देवाचे पुत्र आहे. कोण? जीसस ख्रिस्ट असं त्यांचं म्हणणं आहे. हु केम टू द अर्थ फॉर द सॉल्वेशन ऑफ मॅनकाइंड म्हणजे मानवजातीच्या उद्धारासाठी आलेला देव आहे एक प्रकारे, असं त्यांचं म्हणणं आहे. अकॉर्डिंग टू द टीचिंग ऑफ ख्रिश्चॅनिटी. आणि अशा प्रकारे त्यांच्या काय म्हणतात त्याला, टीचिंग ऑफ ख्रिश्चॅनिटीची जी शिकवण होती, त्या धर्माची जी शिकवण होती त्याप्रमाणे वी आर ऑल ब्रदर्स अँड सिस्टर. आपण सगळे काय आहोत? बंधू आणि भगिनी आहोत, म्हणजे भाऊ आणि बहिणी आहोत. वी शुड लव्ह एव्हरीवन इन्क्लुडिंग आवर एनिमीज. मग आपण आपल्या शत्रूवर सुद्धा काय करायला पाहिजे? त्याला सुद्धा चुकलेल्या गोष्टीची क्षमा करायला पाहिजे, त्याच्यावर सुद्धा प्रेम करायला पाहिजे. वी शुड फॉरगिव्ह दोज हू आर ऑर गो रॉंग. आणि सगळ्यांना आपण क्षमा करायला पाहिजे, जे चुकले आहेत त्यांना सुद्धा क्षमा करायला पाहिजे. सर्वांवर प्रेम करायला पाहिजे आणि शत्रू सुद्धा जर असेल तर त्याला सुद्धा त्याच्यावर सुद्धा प्रेम करा आणि चुकलेल्यांना क्षमा करा, अशी या धर्माची शिकवण आहे. वी शुड फॉरगिव्ह दोज हू आर ऑर रॉंग. द बायबल इज द होली बुक ऑफ ख्रिश्चॅनिटी अँड देअर प्रेयर हाऊस इज नोन ॲज चर्च. यांचं होली बुक कोणतं आहे? बायबल. त्यांचा पवित्र धर्मग्रंथ ज्याला म्हणतात तो बायबल आहे. आणि त्यांचं प्रेयर हाऊस, त्यांचे प्रार्थना स्थळाला काय म्हणतात? चर्च असे म्हणतात. हे बघा इथे चर्चचं चित्र दिलंय ना. नंतर इस्लाम. इस्लाम इज मोनोथिएस्टिक रिलिजन. Theistic religion. There is only one Allah and Muhammad is his prophet. The message of God is revealed through him in the holy book of Quran Sharif. The word Islam means peace. It also means surrender to Allah. The teaching of Islam is that Allah is eternal, absolute, all powerful and merciful. The purpose of human existence is to worship Allah. The Quran Sharif provides guidance on how man should behave in life.
Since ancient times there have been trade relations between India and Arabia. Arab traders used to visit the ports on the coast on Kerala. Islam spread in Arabia in the 7th century CE. Islam arrived in India in the same century through the Arab traders. The prayer house of Islam is known as mosque or masjid. Okay. Now look here. Now we are going to discuss about Islam religion. आता आपण कोणता धर्म पाहिला होता? ख्रिश्चन धर्म पाहिला होता. आपण आता इस्लाम धर्माबद्दल बघणार आहोत. कळलं का? तर बघा, इस्लाम धर्म जो होता हा कसा आहे? मोनोथिएस्टिक रिलिजन म्हणजे एकेश्वरवाद मानणारा धर्म आहे. म्हणजे काय? देर इज ओनली वन अल्लाह अँड मोहम्मद इन इज प्रॉफेट. म्हणजे त्यांचा अल्लाह एकच असून मोहम्मद पैगंबर त्याचे कोण आहेत? त्याचे प्रेषित आहेत एक प्रकारे. म्हणजे देर इज ओनली वन अल्लाह और मोहम्मद इन इज हिज प्रॉफेट म्हणजे त्यांचे प्रेषित आहेत. ईश्वरांचा संदेश, द मेसेज ऑफ गॉड म्हणजे ईश्वराचा संदेश इज रिव्हील्ड थ्रू हिम इन द होली बुक ऑफ कुराण शरीफ. म्हणजे ईश्वराचा संदेश पैगंबराच्या मार्फत पवित्र कुराण या धर्मग्रंथातून मिळालेला, प्रकट झालेला आहे. द वर्ड इस्लाम मीन्स पीस. इस्लाम या शब्दाचा अर्थ शांती. पीस म्हणजे शांती. या शब्दाचा अर्थ पुन्हा काय होतो? इट ऑल्सो मीन्स सरेंडर टू अल्लाह म्हणजे परमेश्वराला शरण जाणे. टीचिंग ऑफ इस्लाम इज दॅट अल्लाह इज इटर्नल ॲब्सोल्यूट. म्हणजे याचाच अर्थ काय की अल्लाह जो आहे तो कसा आहे? सर्वत्र आहे. तो शक्तिमान आहे, दयाळू आहे असे इस्लाममध्ये सांगितलेले आहे. हे बघा, इटर्नल, ॲब्सोल्यूट, पॉवरफुल, मर्सीफुल या सगळ्या शब्दांचे अर्थ तुम्हाला डिक्शनरीत पाहून लिहायचे, पाठ करायचे आहेत. द पर्पज ऑफ ह्युमन एक्झिस्टन्स इज टू वर्शिप अल्लाह. ना म्हणजे आपल्या मानवी अस्तित्व, ह्युमन एक्झिस्टन्स म्हणजे मानवी अस्तित्व, याचा उद्देशच काय आहे की अल्लाची उपासना करणे हा उद्देश आहे. द कुराण शरीफ प्रोव्हाइड्स गायडन्स ऑन हाऊ मॅन शुड बिहेव इन लाईफ. म्हणजे माणसाने आयुष्यात कसं वागावं याचं मार्गदर्शन कुराणमध्ये केलेलं आहे. सिन्स एन्शियंट टाइम्स देर हॅव बीन ट्रेड रिलेशन्स बिटवीन इंडिया अँड अरेबिया. म्हणजे कुठे गेलं? अरेब ट्रेडर्स यूज टू व्हिजिट द पोर्ट्स ऑन द coast on Kerala. Islam spread in Arabia in the 7th century. है ना? तर काय की या धर्मग्रंथामध्ये इथे काय सांगितलं? सिन्स एन्शियंट टाइम्स देर हॅव बीन ट्रेड रिलेशन्स बिटवीन इंडिया म्हणजे प्राचीन काळापासून भारत आणि अरेबिया याच्यामध्ये ट्रेड रिलेशन्स होते. म्हणजे काय? ट्रेड रिलेशन्स म्हणजे काय म्हणू आपण? व्यापारी दृष्टिकोनातून यांचे संबंध होते. Arab traders used to visit the ports on coast of Kerala. Arab traders जे होते ते केरळच्या किनाऱ्यावरील बंदरांना भेट देत असत. इस्लाम स्प्रेड इन अरेबिया इन द 7th century CE. आणि इस्लाम धर्माचा प्रसार 7व्या शतकामध्ये अरब स्थानामध्ये झाला. 7th century CE. इस्लाम अराइव्ड इन इंडिया इन द 7th century in the same century through the Arab traders. म्हणजे त्याच शतकामध्ये मग पहिले अरब स्थानामध्ये इस्लाम धर्माचा प्रसार झाला 7व्या शतकामध्ये आणि त्याच शतकामध्ये अरबी व्यापाऱ्यामार्फत भारतामध्ये इस्लामचे कोण आले? इस्लाम लोक आले किंवा इस्लाम धर्म आला. आणि या इस्लाम धर्माच्या प्रार्थना स्थळाला काय म्हणतात? इथे दिलेलं आहे मस्जिद असे म्हणतात. मॉस्क्यू किंवा मस्जिद असे म्हणतात. हे बघा इथे चित्र दिलंय मस्जिदचं. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. नंतर खाली झोरास्ट्रियानिझम. ओके, म्हणजे पारशी धर्म ज्याला म्हणतात. सिन्स एन्शियंट टाइम्स द झोरास्ट्रियन पीपल and Vedic people have shared ties. The sacred text of the Parsi or Zoroastrian
people in the Avesta. The language of the Rigveda and Avesta is similar. The Parsis came to India from the Pars of Fars Fars province of Iran. Therefore, they are known as Parsis. It is mostly believed that they first came to Gujarat in the 8th century CE. Zoroaster or Zoroaster was the founder of this region. Ahur Mazda is the name of their god. The elements of fire and water are very important in their religion. The sacred fire burns in the temples which are known as Agyaris. At the core of the Parsis thinking are the three main principles of conduct, namely good thoughts, good words, good deeds. Okay. तर बघा आता हे बघा इथे दिलेलं आहे झोरोस्ट्रियानिझम म्हणजे पारशी धर्म ज्याला म्हणतात. ओके, काय म्हणतात? पारशी धर्म. ते पारशी लोक जे होते ते वैदिक आणि पारशी लोक आणि वैदिक संस्कृतीचे जे लोक होते यांच्यामध्ये फार प्राचीन काळापासून संबंध होते. पारशी धर्माचा पवित्र ग्रंथ जो होता त्याला काय म्हणतात? इथे दिलाय ABESTA अवेस्ता, है ना. आणि ऋग्वेद आणि अवेस्ता हे जे होते इथे दिलेलं आहे. द लँग्वेज ऑफ द ऋग्वेद अवेस्ता इज सिमिलर. म्हणजे ऋग्वेद आणि अवेस्ताची जी लँग्वेज होती, भाषा होती, ती सारखी होती. पारसी लोक जे होते ते इराणच्या पार्स आणि फार्म या नावाच्या, हे पाहिजे दिले आहे, प्रॉव्हिन्स पार्स आणि फार्स या नावाच्या प्रांतातून आलेले होते पारसी लोक. देअरफॉर दे आर नोन ॲज, आणि म्हणून त्याला काय म्हणतात? पारसीज असे म्हणतात. त्या पारसी नावाने ते ओळखले जातात. ते प्रथम गुजरातमध्ये आले. मग इसवी सन 8व्या शतकामध्ये, इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये ते बहुतेक आलेले असावेत असं इट इज बिलीव्ड, असा म्हणणं आहे की ते बहुतेक या 8व्या शतकामध्ये आले असावेत. झुरथुष्ट्र इथे दिलेलं आहे बघा. झुरथुष्ट्र हे पारशी धर्माचे संस्थापक होते. हे बघा झुरथुष्ट्र. अहुर माजदा हा हे त्यांच्या देवाचं नाव आहे. त्यांच्या देवाचं नाव काय आहे? त्यांचा देव कोणता आहे? कोणत्या देवाला मानत होते ते? अहुर मज्द ज्याला म्हणतात. माजदा नाही, मज्द या नावाने त्यांच्या देवाचा उल्लेख आहे. पारशी धर्मामध्ये अग्नी आणि पाणी या तत्वांना अत्यंत महत्व आहे. द एलिमेंट्स ऑफ फायर अँड वॉटर आर व्हेरी इम्पॉर्टंट इन देअर रिलिजन. त्यांच्या देवळामध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित केलेला असतो. बघा, फायर अँड वॉटर आर व्हेरी इम्पॉर्टंट इन देअर रिलिजन. त्यांच्या धर्मामध्ये काय सांगितलं मी? आग आणि पाणी याला फार महत्व आहे. आणि मग काय केलेलं असतं त्यांच्या मंदिरामध्ये? पवित्र अग्नी, कळलं का, प्रज्वलित केलेला असतो. आणि त्यालाच ते काय म्हणतात? या देवळाला, अशा या देवळाला ज्या देवळामध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित केलेला असतो त्याला अगियारी असे म्हणतात. काय म्हणतात? अगियारी. पारसी धर्माचं जे लोक त्यांच्या मंदिराला अगियारी असे म्हणतात. ॲट द कोर ऑफ द पारसी थिंकिंग देर आर मेन प्रिन्सिपल्स कंडक्ट, नेमली गुड थॉट्स, गुड वर्ड्स, गुड डीड्स. जे उत्तम विचार, उत्तम वाणी, उत्तम कृती हे तीन प्रमुख आचरण, तीन काय प्रमुख मेन